राज्य के कामगार मंत्री तथा जिले के पालक मंत्री आकाश फुंडकर की अध्यक्षता में जिला नियोजन समिति की सभा संपन्न हुई। अपनी पहली सभा में पालक मंत्री ने अपनी सादगी से सभी को प्रभावित किया। सभा में लिए गए निर्णय की जानकारी पालक मंत्री ने पत्रकारों से देने का प्रयास किया, लेकिन उसके लिए उन्हें विधायक नितिन देशमुख की प्रतिक्रिया पूरी होने तक इंतजार करना पड़ा। बावजूद इसके उन्होंने प्रतिक्रिया देने के लिए प्रतीक्षा करते हुए अपनी सादगी से सभी का दिल जीत लिया। राज्य के कामगार मंत्री तथा जिले के पालक मंत्री आकाश फुंडकर की अध्यक्षता में जिला नियोजन समिति की बैठक शुक्रवार को जिलाधिकारी कार्यालय में संपन्न हुई। पिछली सभा का इतिवृत्त कायम करना, अनुपालन, जिला वार्षिक योजना 2025-26 के प्रारूप ढांचे को मान्यता देना, सन 2024-25 तक हुए खर्च की समीक्षा तथा समय पर आने वाले कुछ विषयों पर चर्चा की गई। पालक मंत्री की पहली ही नियोजन समिति की बैठक होने के कारण पत्रकारों को इस सभा से दूर रखा गया था। हालांकि सभागृह में जाने के पहले पालक मंत्री ने सभी पत्रकारों को बाद में जानकारी दूंगा ऐसा कहा था। सभा खत्म होने के बाद सभी पत्रकार विधायक नितिन देशमुख से सभा की जानकारी ले रहे थे, तभी पालक मंत्री भी बाहर आ गए, लेकिन उन्होंने विधायक नितिन देशमुख की प्रतिक्रिया पूरी होने का इंतजार किया तथा बाद में सभी पत्रकारों से दिलगिरी व्यक्त करते हुए उन्हें सभा में लिए गए निर्णय की जानकारी दी। आणि वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्र शासनाचा वैशिष्ट्यपूर्णचा महाराष्ट्र शासनाचा वैशिष्ट्यपूर्णचा निधी लीगली कामं जिल्हाधिकाऱ्यांनी केलं नाही। नाविन्यपूर्णेच्या बाबतीत मी पालकमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं की नाविन्यपूर्णेची जी योजना आहे ही सभागृहामध्ये आली नाही। सभागृहासमोर याची इतिवृत्त सभागृहामध्ये कोणती आलं नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची प्रमा काढल्या, कार्यालयात मान्यता घेतली नाही आणि तशा पालकमंत्री महोदयांनी निर्देशनसुद्धा दिले जिल्हाधिकाऱ्यांना की आपण याच्या पुढे सभागृहासमोर प्रत्येक विषय ठेवावे असे पालकमंत्री महोदयांनी निर्देशन दिले। मी पालकमंत्र्यांचं त्या निर्देशनाचं स्वागत करतो। उनकी सादगी ने सभी को प्रभावित किया। विधायक नितिन देशमुख तथा विधायक साजिद खान पठान ने भी पालक मंत्री के सादगीपूर्ण रवैया की प्रशंसा की। नहीं, ये बात सच है कि आज डीपीटीसी की मीटिंग थी और पालक मंत्री का स्वभाव बहुत अच्छा है। पालक मंत्री ने सभी को बात करने का मौका दिया, जो प्रश्न हमारे थे उसको सुनकर भी लिया और उसको पूरा करने का आश्वासन भी दिया। जिले के विकास के लिए 350 करोड़ रुपए के निधि को मंजूरी दी गई, जिसके तहत जिले का सर्वांगीण विकास करने की ग्वाही इस अवसर पर पालक मंत्री आकाश फुंडकर ने दी। म्हटलं मी तुमच्याशी विशेष बोलणार आहे। आता तुम्हाला ते पटलं नाही तरी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हे काही तुमच्या अधिकाराचं हनन वगैरे मी केलेलं नाही आहे। तुम्हाला रीतसर बोलवल्याच जाणार आहे। ही माझी पहिली डीपीसी होती, काही गोष्टी मलाही जाणून घ्यायच्या होत्या, त्यामुळे मी म्हटलं की या बैठकीनंतर मी आपल्याशी बोलते। पत्रकार मंडळी डीपीसी झाल्यानंतर पालकमंत्री हॉलमध्येच थांबतात आणि संपूर्ण गोष्टी त्यांच्यासमोर ठेवतात। अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पत्रकारांना डीपीसी झाल्यानंतर बोलवलं आहे। हा असं प्रेसिडेंट नाही आहे की प्रत्येक डीपीसीमध्ये पत्रकार असतात। काही ठिकाणी बोलवल्या जाते, काही ठिकाणी नाही बोलवल्या जात, त्यामुळे हा काही प्रेसिडेंट नाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतो की या बैठकीत मी तुम्हाला बाहेरून अंदर जातानाच सांगून गेलो की या बैठकीत मी आपल्याला बोलवणार नाही, हे झाल्यावर आपल्याला बोलवणार आहे आणि पुढे आपण त्याचा निर्णय करणार आहे। त्यामुळे तुम्ही चिंता कशा, हा मुद्दा एवढा वाढवण्याची हे बोलून राहिले मी बोलून राहिलो, 100% सत्य तुमच्यासमोर आहे। बरं, जिल्ह्याचे कोणते नवीन प्रश्न तुम्ही आज काय आजची बैठक ही विशेषतः अशी असते की पुढच्या वर्षाचा आराखडा तयार करणे आणि मागचं जे काही राहिलेला अखर्चित निधी आहे किंवा जो काही अजून वापरात आलेला नाही किंवा एखाद्या गोष्टीवर काहीतरी टेक्निकल अडचणी आहे, मग तो निधी त्या हेडवरचा बदलून त्याच्या जागी दुसरं काम घेण्यात यावं का। आज तेवढ्यापुरतीचंच कामकाज झालेलं आहे, बाकी काही नाही। पुढच्या वर्षीसाठी आपण 300-350 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे आणि येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी, जनता, पत्रकार, सगळे या समाजातील सर्व घटकांकडून ज्या इनपुट येतील त्याप्रमाणे या जिल्ह्याचा विकास या निधीमधून करण्यात येईल।